बघा मित्रांनो, इथं पांडुरंगाने 12 वर्षे पाणी भरलेलं ही रांजून आहे. इथं रांजून आहे. त्या टायमाला पांडुरंगाची कावड येते, त्या टायमाला रांजून भरून पाणी बाहेर येतं. इथं बघा एकनाथ महाराजाचे पूजेचं घर आहे. इथं याचे देवगुप्त झालेले आहेत. श्रीखंड रूपाचे ह्या खांबात ना, त्याला बसून नाथ महाराज ह्या खांबाला हां, ह्या खांबात काय झालं? याला बसून पोथी वाचत होते. याला बसून ह्याला बसून पोती वाचायची, पुराण खांब. आणि ही खांब ह्याच्यामध्ये गुप्त झालेले. ह्याच्यात पांडुरंग गुप्त झाले. ही 2 खांब असे. दोन हां, बघा मित्रांनो, हे असे 2 खांब आहेत. पुराण खांब आणि उद्धव खांब. उद्धव खांबात कोण गुप्त झाले? पांडुरंग गुप्त झाले. बघा ह्या खांबामध्ये पांडुरंग ह्याच्यात गुप्त झाले. आणि नाता घरी पाणी वाहत होते. आणि इथं ही अशी ही पूजा घर आहे. नाता घर म्हणजे नाथ पूजा घरी त्यांनी. हां, नाताईचं पूजा घर आहे हे. नाथ महाराजाचं जनार्दन गुरुदत्त, तर हे त्यांचं पूजा घर आहे. आणि हे 2 असे इथले खांब आहेत, हे महत्त्वाचे. इथला हे वाडा पलीकडे आहे ना. वाडा कोणीकडे? पलीकडे आहे का? हां, वाडा इकडे डाव्या बाजूला आहे थोडा. आणि इथं एक रांजण आहे, ते पांडुरंगाने इथं पाणी वाहिलेलं. मागसारखं निवद दाखवलंय त्यानं. असं बघा इथला परिसर आहे. तिथं पांडुरंगाचा हात आहे का? नाही लोणी खाताने असं पाहिलं तर हे असा हात राहिलेला आहे त्यांचा असा. पांडुरंगाचा हा ते फोटो आहे ना, ते काय वरती ते फोटो बघा, वरती तिथं फोटो आहे. पांडुरंग लोणी खात असताना हात तसाच राहिलेला आहे. काय वरती दाखवून वरती वरती बघा हात आहे तिथं. तिथं बघा मंदिरात हात आहे तिथं. तुम्ही बरं काही नाही बघा. पांडुरंग लोणी आणि खडीसाखर हातावर गेलो, त्यांना साक्षात्कार गेला.